नमस्कार. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शाळेची नोंदणी करायची आहे. अनेकदा यात थोडा गोंधळ होतो नाही का? पण आता काळजी करायचं काहीच कारण नाही. आपण या मार्गदर्शिकेतून शाळा नोंदणीची सगळी प्रक्रिया अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. म्हणजे काय की नोंदणी पहिल्याच प्रयत्नात अगदी व्यवस्थित पूर्ण होईल. तर मग सगळ्यात मोठा प्रश्न हाच उरतो की ही नोंदणी प्रक्रिया म्हणजे कोणतीही चूक न करता एकदम अचूकपणे कशी करायची. चला याच प्रश्नाचं उत्तर आपण शोधूया. सुरुवात करूया तर मग. ओके, चला तर मग नोंदणीच्या पहिल्या आणि खरं सांगायचं तर सगळ्यात महत्त्वाच्या पायरीकडे वळूया. ही सगळी प्रक्रिया सुरूच होते शाळेच्या UDIC क्रमांकाने. असं समजा की हा संपूर्ण प्रक्रियेचा पायाच आहे. आता UDIC क्रमांक म्हणजे नेमकं काय? तर हा शाळेचा एक युनिक ID आहे. अगदी सोपं आहे. जसा आपला सगळ्यांचा आधार क्रमांक असतो ना, तसाच हा शाळेचा एक खास ओळख क्रमांक आहे. आणि लक्षात घ्या, अधिकृत माहितीनुसार नोंदणीसाठी हा क्रमांक कंपल्सरी आहे, म्हणजे अनिवार्य, याच्याशिवाय पुढे जाताच येणार नाही. आणि हो, इथं एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची आहे. UDIC क्रमांकाशिवाय नोंदणीची प्रक्रिया सुरूच होऊ शकत नाही. म्हणजे याला कुठलाही दुसरा ऑप्शन किंवा पर्याय नाहीये. अधिकृत कागदपत्रांमध्ये तसं स्पष्ट म्हटलेलं आहे. त्यामुळे अर्ज भरायला घेण्याआधी शाळेचा UDIC क्रमांक आपल्याजवळ तयार आहे याची खात्री करून घ्या. बरं, UDIC क्रमांकाचं काम झालं की पुढची स्टेप येते शाळेचा योग्य प्रकार निवडण्याची. आता ही निवड खूपच महत्त्वाची आहे, कारण यावरच सिस्टममध्ये शाळेची ओळख ठरणार आहे. आणि जर इथे काही चूक झाली तर पुढच्या प्रक्रियेत उगाच अडचणी येऊ शकतात. इथे निवड करायला अगदी 2च सोपे मार्ग आहेत. जर शाळा आश्रमशाळा असेल तर लिस्टमध्ये जे पहिले 3 पर्याय दिसतील त्यापैकी योग्य तो एक निवडायचा. आणि समजा शाळा आश्रमशाळा नसेल तर सरळ शेवटचा पर्याय निवडायचा, आश्रमशाळा व्यतिरिक्त इतर शाळा. बघा किती सोपं करून ठेवलंय. पुन्हा एकदा लक्षात घेऊया, ही निवड अचूक असणं फार गरजेचं आहे कारण याच निवडीमुळे सिस्टीममध्ये शाळेची एक ओळख तयार होते. त्यामुळे फॉर्म भरताना ह्या स्टेपवर जरा विशेष लक्ष द्या. ठीक आहे. पुढचा टप्पा येतो तो म्हणजे आवश्यक पुराव्यांचा. म्हणजे बघा, एकदा ऑनलाईन अर्ज भरला की आपलं काम संपलं असं नाहीये. भविष्यात कधीही व्हेरिफिकेशन होऊ शकतं, म्हणजे पडताळणी होऊ शकते. त्यासाठी काही पुरावे जपून ठेवणं बंधनकारक आहे. आणि ही सूचना काही मनाने सांगितलेली नाहीये. ही थेट ऑफिशियल डॉक्युमेंट्समधून घेतलेली आहे. त्यात अगदी स्पष्टपणे लिहिलंय की अर्जात भरलेल्या माहितीशी संबंधित सगळे पुरावे शाळेत जपून ठेवायचे आहेत. ही एक फॉर्मल आणि खूप महत्त्वाची सूचना आहे, त्यामुळे ती पाळणं कंपल्सरी आहे. तर मग प्रश्न येतो की नक्की कोणते पुरावे जपून ठेवायचे? तर ऐका, ऑनलाईन अर्जात जी काही माहिती भरली आहे ती सिद्ध करणारे कागदपत्र, शाळेचा प्रकार सिद्ध करणारे डॉक्युमेंट्स आणि भविष्यात पडताळणीसाठी लागणारी अशी सगळी आवश्यक कागदपत्र एका फाईलमध्ये व्यवस्थित तयार ठेवा. चला, आतापर्यंत आपण जे काही पाहिलं त्याचा एक छोटासा आढावा घेऊया. या पूर्ण नोंदणी प्रक्रियेमध्ये असे 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत जे आपल्याला लक्षात ठेवायचेच आहेत. हे आहेत ते 3 सोपे टप्पे. नंबर 1, नोंदणीसाठी UDIC क्रमांक वापरायचा. नंबर 2, शाळेचा योग्य प्रकार निवडायचा, आश्रमशाळा की इतर. आणि नंबर 3, भरलेल्या माहितीचे पुरावे भविष्यातल्या व्हेरिफिकेशनसाठी जपून ठेवायचे. बस एवढं केलं की नोंदणी प्रक्रिया यशस्वी झालीच म्हणून समजा. आता एक महत्त्वाची गोष्ट, हे जे मार्गदर्शन आहे ते फक्त शाळा नोंदणीच्या पहिल्या टप्प्यापुरतंच मर्यादित आहे हे लक्षात घ्या. म्हणजे काही गोष्टींची माहिती या स्रोतांमध्ये दिलेली नाहीये. म्हणजे बघा, या मार्गदर्शिकेमध्ये विद्यार्थ्यांची माहिती कशी भरायची, फी कशी भरायची किंवा फोटो कसे अपलोड करायचे याबद्दल काहीही सांगितलेलं नाही. ती माहिती वेगळी मिळवावी लागेल. पण एक चांगली गोष्ट काय आहे माहितीये? ही नोंदणीची प्रक्रिया इयत्ता 4थी आणि 7वी या दोन्ही वर्गांसाठी अगदी सेम टू सेम आहे. तर मग ही इतकी सोपी आणि सरळ प्रक्रिया समजून घेतल्यानंतर आता एकच प्रश्न उरतो, शिष्यवृत्ती परीक्षेच्या नोंदणीसाठी आपल्या शाळा तयार आहेत का? मला खात्री आहे की या मार्गदर्शनानंतर ही प्रक्रिया नक्कीच आत्मविश्वासाने पूर्ण करता येईल. जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, या माहितीला एक लाईक करा आणि आपलं मत कमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.